आणि त्यानंतर सन्मान देखील आपण करूया। यस, एल्लोर या टीमचा सन्मान आपण करूया। सुनील दळवी मॅन ऑफ द मॅच आहेत। विकास देसाई यांना विनंती असेल दादा आपले शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक। चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 3 धावा। स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत संकेत आणि मारुती ही जोडी आहे। गोलंदाजी मार्कवरती प्रदीप, 4 षटकांचा सामना असेल। राईट अमोर द विकेटने पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल। धावसंख्या आहे 3। प्रथम बॅटिंग करतोय श्री जुगाई स्पोर्ट्स पणुंद्रे हा संघ। पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल। स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत संकेत, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट खेळलाय। एलूर या टीमचे कॅप्टन आपण या, आपला देखील सन्मान केला जाईल कारण की या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला त्या टीमचा देखील आपण इथे सन्मान करतोय। प्रदीप चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये। ऑन साइडला बिग हिट, क्षेत्ररक्षक आहे जज करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर षटकार। मास्टर खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे आणि सकाळपासून ज्या मान्यवरांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ते मान्यवर म्हणजे आदरणीय गणपतजी लाड साहेबांचं आगमन होत आहे। त्यांच्यासोबत नितेश गोरे साहेब देखील आहेत आणि बाबू कदम साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे। त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। विकेटचं पतन, फलंदाज झालाय बाद। षटकार मारला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवलाय गोलंदाज प्रदीप यांनी। प्रदीप ओव्हर द विकेटने डिफेन्स करतायत, सॉफ्ट हँडने खेळतायत। मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1/10। करावं तेवढं कमी आहे कारण की
दुपारचं हे सत्र आहे आणि माहोल बनवलेला आहे. दीपक शिंदे यांचं देखील आगमन संध्याकाळी होणार आहे 5:30 वाजता. ते ठीक येतील या स्पर्धेला भेट देण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती संदीप. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे आणि येतोय हा डॉट बॉल. सुनील आहे स्ट्रायकिंगला. सुनील आणि मारुतीला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. शॉर्ट आर्म पुल, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. आहे डीजे मास्टर पवनच्या माध्यमातून आणि क्लीन बोल्ड. याआधी देखील तेच घडलं होतं. षटकार लगावला होता संकेतने दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि याही षटकामध्ये तेच घडतंय. षटकार लगावला फलंदाज सुनीलने आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे गोलंदाज संदीप यांनी. आयोजकांच्या वतीने अर्थातच शिवशंभू ग्रुप प्रतिष्ठान पातवडेच्या वतीने सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. संघांसाठी विनंती असेल जर कोणी जेवून घेतलं नसेल तर आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे, कारण की सर्वांसाठी जेवण आहे आयोजकांकडून. त्यामुळे विनंती असेल जेवणाचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. बॅट्समन उत्तम येत आहेत. कुमार शिंदे आहेत आमच्या सोबत. प्रचंड मेहनत त्यांची देखील आहे या स्पर्धेसाठी, कारण की सकाळी 7 वाजता ते आले होते. ऑन साइडला लॉफ केलाय, इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. थँक्यू सो मच. त्यानंतर शिराळे या टीमचे कॅप्टन ते बाबा उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. गणपतजी लाड साहेबांना विनंती असेल, एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत गणपत लाड साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. त्यानंतर एल्लोर टीमचे कोणी सदस्य या आपला देखील सन्मान केला जाईल, कारण की भोसलेवाडी या टीमने सामना जिंकलेला आहे आणि त्यांना पराभूत केलं. त्यामुळे त्यांचा देखील आपण इथे सन्मान करूया. कुमार आपण या, आपला सन्मान केला जाईल टीमचा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. तेवीस 23 धावा. नेक्स्ट मॅच आहे सोन्या स्पोर्ट्स कोलगाव आणि त्यांना फाईट करेल श्री विठ्ठलाई पुजाई स्पोर्ट्स आलतूर. या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी या. कोलगाव आणि आलतूर या दोन टीम मध्ये यापुढील सामना असेल. भगवान येत आहेत नवीन गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 24.
क्या बात आहे. भगवान कांबळे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी शिव शंभू ग्रुप प्रतिष्ठानकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. ही सुवर्ण संधी भगवान कांबळे, यस भगवानजी कांबळे जे शिवशंभू प्रतिष्ठान या टीमचे आयकॉन आहेत. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये 20 फटका इनफिल्डच्या वरून खेळतायत. एक धाव झाली पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण होतीये आणि शर्यत लागली आहे तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. नो चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. इट्स अ बीमर. धावबाची संधी आहे. विकेट डोक्यामध्ये, फलंदाज होईल बाद. नो प्लस रनआउट. थँक्यू सो मच. धावसंख्या आपण पाहू शकाल 30 आहे आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. भगवान कांबळे आहेत गोलंदाजी मार्क वरती आणि त्यांनी हा बीमर चेंडू हाताळलेला आहे. बॅटची कडा फ्रीट आहे. झेल पकडलाय परंतु फ्रीट आहे आणि धावबाची संधी. फेकाफेकी सुरू आहे. कुठे चेंडू फेकायचा हा प्रश्न पडलेला आहे. आणि बघा ओव्हर थ्रो नुसते होत आहेत. गल्ली क्रिकेट चालू आहे का असं वाटतंय आता. मात्र ज्याप्रमाणे 3 ते 4 वेळा फेकी झालेली आहे चुकीची. पंच धावा किती असतील या चेंडूवरती. 2 ना धावा. पंच धावा किती असतील. 2. यस 2 धावा या चेंडूवरती असतील आणि धावसंख्या आहे 32. तिसरं षटक सुरू आहे. भगवान कांबळे यांचं आयकॉन आहेत खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग मध्ये. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का. न्यू बॅट्समन येत आहेत. अनिल येतोय 6व्या क्रमांकावरती. 4 बाद 32 ही धावसंख्या आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे पंचांचा
इशारा येते व्हाईट बॉल. धावसंख्या 33 आहे. फुल टॉस चेंडू आहे. मिस्टामिंग स्ट्रोक, विकेट किपर डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होते फलंदाज. अनिलचा खेळ लागतोय. अजून एक धक्का, 5वा फलंदाज गमावलाय. श्री विठ्ठलाई स्पोर्ट्स आलतूर या दोन टीम मध्ये पुढील सामना असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी या. आलतूर आणि कोलगाव. गोलंदाज भगवान. यावेळी चांगला चेंडू आहे. खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कोणताही फुटवर्क नव्हता आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33. अक्षय येत आहेत नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये. फोर्थ विकेटने पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा आणि मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी फटका फसलाय. मिस्टामिंग आहे. स्वतः गोलंदाज जात आहेत, चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 36. 36 धावा धावफलकावरती आहेत. आठवा सामना सुरू आहे. यानंतर 7 सामने खेळवायचे आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. इथे डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 36. 36 या धावसंख्येवरती. बघा वेळेचं बंधन सर्वांना आहे. 16 मिनिटांचा वेळ असेल. 4 षटकांसाठी अपिश खेळतायत क्षेत्ररक्षक डीप मध्ये कव्हर पॉइंटला आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. तीन चेंडू अजूनही शिल्लक. 38 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॅटच्या आतलीकडे लागते. धाव घेण्याचा प्रयत्न
होत नाहीये आणि इथे हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अंतिम षटकामध्ये अक्षय करतायत. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी भेदक मार करतोय हा गोलंदाज अक्षय कारंगी. या अंतिम षटकामध्ये मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. चौकार षटकार येत नाहीयेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक. ऑन साइडला फटका चांगलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. धावसंख्या आहे 42 धावा. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी या. सोन्या स्पोर्ट्स कोलगाव आणि श्री विठ्ठलाई स्पोर्ट्स अल्तूर या दोन टीम मध्ये सामना असेल. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळताय. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण. धावबाची संधी आहे आणि फलंदाज होईल बाद. शेवटच्या बॉलवरती सांघिक यश मिळतंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43 आणि 44 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे करुंगळे या टीम समोर. करूया. दोन्ही कॅप्टन आपण या व्यासपीठावरती. सोन्या स्पोर्ट्स कोलगाव आणि विलास साबळे साहेबांना विनंती असेल साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या पुढील सामन्याचा. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे आपण लवकरात लवकर या टॉस साठी. यस दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि आपण टॉस देखील करूया. या पुढीलच्या मॅच मध्ये कोलगाव आणि अल्तूर या दोन संघांमध्ये हा सामना असणार आहे. सोन्या स्पोर्ट्स कोलगाव हा संघ एक बलाढ्य संघ आहे. सोन्या स्पोर्ट्स कोलगाव या टीमने टॉस जिंकलेला आहे. या पुढीलच्या मॅच मध्ये या संघाला इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायचे धावा 44. बॅट्समन लवकर या. आपण बॅट्समन थोडेसे लवकर या. घाई करा. यानंतर 7 सामने खेळवायचे आहेत आणि 2:45 वाजलेत. 6 ते 6:15 वाजता अंधार होतो या ग्राउंड वरती. त्यामुळे विनंती असेल वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करायचं आहे. बघा 16 मिनिटांचा वेळ असेल प्रत्येक इनिंगसाठी. त्यामुळे विनंती असेल टाइम मॅनेजमेंट फार महत्त्वाचं आहे. कारण की यानंतर 7 सामने खेळवायचे आहेत. त्यामधील 2 सामने तर 4-4 षटकांचे आहेत.
बघा 16 मिनिटं असतील 4 षटकांसाठी पंच. आपण थोडासा उशीर केलेला आहे. आपण थोडं लेट आहोत वेळेच्या बाबतीमध्ये, कारण की वेळेमध्ये सामने होणं देखील बंधनकारक आहे. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॅट्समन भगवान आहेत, जे ॲज अ आयकॉन खेळणार आहेत. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये शिवशंभू प्रतिष्ठान या टीम कडून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. शिवशंभू प्रतिष्ठान या टीम कडून ऑन साइडला फ्लिक केलाय. गॅप मधून चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 4. पहिला चेंडू आला होता डॉट, त्यानंतर हा चौकार येतोय. गोलंदाज उत्तम आहेत. या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळत्या अंतर धाव. धावसंख्या 5 धावा धावफलकावरती आहेत. 11.00 च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे. शर्यत सुरू आहे आणि पाहावं लागेल काय घडलं मैदानावरती. पंच देखील आम्हाला सांगतीलच, परंतु या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 7 धावा. सुरुवात दमदार केली आहे भगवान यांनी. भगवान कांबळे आहेत स्ट्राइक एंडला. रन मशीन. सात धावा. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळत्या अंतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात चांगली केली आहे. या मॅच मध्ये 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. ऑन साइडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि हा झेल पकडलाय आणि सेलिब्रेशन आपण पाहिलं असेल. यस, पडदा बाउंड्री आहे, त्यामुळे हा फलंदाज बाद असेल. फायर आहेत. यस काका, फायर आहेत. यस, जेवलेले आहेत सर्व काका, तुम्ही पण जेवून घ्या. संदीप येत आहेत नवीन फलंदाज. संदीप वीर, प्रदीप वीर आहेत. 12 मॅनला देखील नाव माहिती नाहीयेत. बॅट्समन प्रदीप आहेत आणि स्ट्राइक एंडला फलंदाज देखील प्रदीपच आहेत. इनफिल्डच्या वरून चांगला स्ट्रोक, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार.
एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या आहे 12. जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे. श्री एन व्ही स्पोर्ट्स करुंगळे आणि श्री जुगाई स्पोर्ट्स पणुंद्रे या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, लॉफ्टेड इट, लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 28 धावांची अजूनही गरज. बघा, प्रेक्षकांना देखील विनंती असेल, कोणी जेवायचं बाकी असेल तर जेवणाचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. आमचं जे मुख्य व्यासपीठ आहे त्याच्या पाठीमागे जेवण सुरू आहे. काका, आपण देखील जेवून घ्या, ऊन भरपूर आहे. या सकाळपासून आपण काही खाल्लं नाहीये, परंतु एनर्जी मध्ये आहात, चार्जिंग मध्ये आहात. चार्ज झालेले आहेत तुम्ही. 28 धाव बनवायचे आहेत. 18 चेंडू शिल्लक. फुलटॉस चेंडू, त्या लाईन पूर्णपणे मिस केली आहे. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. आणि येतोय हा डॉट बॉल. गोलंदाज मारुती आहेत, स्ट्रायकिंगला फलंदाज बबलू आहेत. बॅकपुलला जाऊन पंच करतायत. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात तर खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये, कारण की 44 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. येस, बॅटिंग स्वीकारलेली आहे कोलगाव या टीमने या पुढीलच्या मॅच मध्ये. धाबाची संधी, विकेटचं पतन, फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का, बबलू बॅक टू द पवेलियन. मिनिटं झालेली आहेत, त्यामुळे विनंती असेल सामना आपण स्पीडअप करायचा आहे. यानंतर 7 सामने खेळवायचे आहेत आणि त्यामधील 2 सामने हे 4-4 षटकांचे आहेत. आज एकही सामना एकतर्फी झाला नाहीये. फक्त एक सामना आपण पाहिला असेल, प्रियांका 11 एनवाडी या टीमने एकतर्फी सामना जिंकला होता. परंतु प्रत्येक सामना हा शेवटच्या बॉल पर्यंत रंगलाय. फुलटॉस चेंडू, चुकीला माफी नाहीये. फुलटॉस चेंडू वरती फुल टोल वसूल केलाय. षटकार. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावा बनवायच्या आहेत. यावेळी ड्राईव्ह करतायत. बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतायत आणि येथे हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 24. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. यावेळी बॅकफुटला गेले, पंच करतायत. डीप मध्ये स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे फंबल झाले आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 18. बघा, टाइम सुरू आहे. अंतिम षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये येईल जर 16 मिनिटांच्या वरती तुम्ही वेळ घेतला तर. आतापर्यंत तुम्ही वेळ घेतलेला आहे 2 षटकांसाठी. यस, बघा, स्टॉप वॉच सुरू आहे.
6 मिनिटं बाकी आहे 2 षटकांसाठी, त्यामुळे तारेवरची कसरत करावी लागेल. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. आलाय हा डॉट बॉल. गोलंदाजी मार्क मध्ये शरद आहेत. गोलंदाज शरद आहेत. या तिसऱ्या षटकामध्ये 11 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावांची अजूनही गरज आहे. सामना स्पीडअप करायचा आहे बघा, जास्त वेळ घेत आहेत. यावी सुख करतायत. पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम षटकार. आपला सन्मान केला जाईल. खऱ्या त्याने कुमार येत आहेत. सामना नक्कीच पराभूत झाले, परंतु त्यांचा इथे आपण सन्मान करूया. सन्मान चिन्ह देऊन 10 चेंडू 12 बनवायचे. फुल टॉस पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. सो मच डीजे मास्टर. समीकरण सोपं झालेलं आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. इनफिल्डच्या वरून खेळत्या टीम मध्ये कोणताही फिल्डर नाहीये. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. आदरणीय विकास देसाई साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. 2 धाव मिळतात त्या चेंडूवरती. यावीस लाईन पाहावी लागेल. वाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 39. 5 धावांची गरज आहे. 4 मिनिटे शिल्लक आहेत आणि 5 धाव बनवायचे आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट झाले होते. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 39. 1 टू गो. 7 चेंडू आणि 5 धावा बनवायच्या आहेत. यावीस बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला जज करतायत आणि झेल तर पकडला होता, परंतु सीमारेषेच्या बाहेर ते जात आहेत सुनील. आणि येतोय हा षटकार. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे श्री NV स्पोर्ट्स करुंगळे या टीमने. अभिनंदन या संघाचं. हार्ड लक पणुंद्रे संघ.